नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकाचा भागाकार। अपूर्णांकाचा भागाकार दॅट इज कॉल्ड ॲज अ डिव्हिजन ऑफ अ फ्रॅक्शन। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, त्याचबरोबर अपूर्णांकाचा गुणाकार पाहिला होता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी बघा आपण एक उदाहरण घेऊयात। 3/4 भागिले 5/6। जर तुम्हाला मागच्या व्हिडिओमधला अपूर्णांकाचा गुणाकार समजला असेल तर भागाकार करणं अगदी सोपं आहे। तर बघा या व्हिडिओमध्ये आपण ते शिकणार आहोत। तर या ठिकाणी दोन अपूर्णांक दिलेले आहेत, 3/4 आणि 5/6। तर पहा 3/4 हा पहिला अपूर्णांक जो आहे तो आपण आहे तसा लिहून घेऊया। आणि इथं जे भागाकाराचं चिन्ह दिसतं आहे तर त्याच्याऐवजी जर आपण गुणाकाराचं चिन्ह घेतलं तर हा जो दुसरा अपूर्णांक आहे त्याचं व्यस्त रूप आपल्याला लिहावं लागतं। म्हणजे व्यस्त रूप म्हणजे काय बघा, 5/6च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, 6/5। व्यस्त रूप म्हणजे अंश छेदाला जाईल आणि छेद अंशाला जाणार आहे। तर गुणाकार करणं अगदी सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे। गुणाकारामध्ये आपण काय करतो तर अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करतो। म्हणजे बघा 3 × 6 आणि 4 × 5 काय येणार आहेत, साहित्रिक 18 आणि 4×5 20। तर हे आपलं आलं उत्तर। आपल्याला जर याला संक्षिप्त रूप द्यायचं असेल तरी आपण देऊ शकतो। पहा ह्या दोन संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत तर 2च्या, म्हणजे 2च्या पाड्यामध्ये ह्या दोन्ही संख्या आहेत, म्हणून आपण याला संक्षिप्त रूप देऊ शकतो। काय येणार आहे, 92 18 आणि 92 20। तर आपलं उत्तर आलेलं आहे 9/10। समजलं? तर अजून अशा प्रकारचं आपण अजून एक उदाहरण पाहणार आहोत। पहा दुसरं उदाहरण काय आहे, 3/2 भागिले 4/6। तर पहा अशा प्रकारचं उदाहरण आपण ज्यावेळी सोडवत असतो तर फक्त भागाकार दिल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की दुसरा जो अपूर्णांक दिलेला आहे त्याचं व्यस्त रूप आपल्याला लिहायचं आहे। बघा पहिला अपूर्णांक आहे तसाच येणार आहे, 3/2 गुणुले ह्या भागाकाराच्या चिन्हाऐवजी आपण गुणाकार लिहितोय, म्हणजे ह्या दुसऱ्या अपूर्णांकाचं व्यस्त रूप आपल्याला लिहायचं आहे। व्यस्त रूप काय येणार आहे याचं, 6/4। बघा आपण मांडणी करून घेऊया, 3 × 6 2 × 4 साहित्रिक 18 आणि 4 2 8। तर याही दोन्ही संख्या 2च्याच पाड्यामध्ये आहेत, त्याच्यामुळे आपण त्याला संक्षिप्त रूप देऊ शकतो, 92 18 आणि 2 8। बरोबर आहे, म्हणजे उत्तर येणार आहे 9/4। आता थोडंसं वेगळं आपण एक उदाहरण पाहणार आहोत। पहा तिसरं उदाहरण आपण पाहणार आहोत, 5/7 भागिले 2। ज्यावेळी अशा प्रकारचं उदाहरण विचारलं जातं तर आता इथं एक फ्रॅक्शन दिलं आहे आणि इथं एक पूर्ण संख्या दिलेली आहे, तर त्यावेळी आपलं कन्फ्युजन होतं की त्याचं व्यस्त प्रमाण कसं लिहायचं किंवा व्यस्त रूप कसं लिहायचं। तर काही अवघड नाही। पहा पहिला जो अपूर्णांक दिलेला आहे तो जसाच्या तसा लिहायचा, भागाकाराच्या चिन्हाऐवजी आपण गुणाकार जर लिहिला तर दुसरं जी संख्या दिली त्याचं व्यस्त रूप। आता 2चं व्यस्त रूप काय येणार आहे, 1/2। 5 × 1 7 × 2 काय येणार आहे बघा, 5/7 2 14। आणि आपण शेवटचा आणि लास्ट एक्झाम्पल बघणार आहोत। पहा 4/2 भागिले 3/8। अतिशय सोपा आहे। पहिला अपूर्णांक आपण जसाच्या तसा लिहायचा आहे, 4/2 गुणुले ज्यावेळी आपण लिहितो त्यावेळी दुसऱ्या अपूर्णांकाचं व्यस्त रूप येणार आहे 8/3। काय येणार आहे पहा, 4 × 8 आणि 2 × 3 8
चोक 32/6. आता या दोन्ही संख्या आपल्याला 2च्या पाड्यामध्ये येतात. तर पहा, 2 आणि 2 आणि 2 तर उत्तर येणार आहे 16/3. समजलं? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.